दिग्रस तालुका मदतीपासून वंचित। अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। राज्यातील आणि जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। मात्र दिग्रस तालुक्याचा समावेश अद्याप अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत करण्यात आलेला नाही। यामुळे स्थानिक शेतकरी संतप्त झाले आहेत। दिग्रस तालुक्यातील अनेक भागात संततधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला, जमिनी खचल्या, पिके वाहून गेली, शेतमाल वाचवण्याआधीच नाश झाला। अनेक घरांना तडे गेले, काही ठिकाणी जनावरांचेही प्राण गेले आहेत। शासनाकडे दिग्रस तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करून तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। तसेच पुढील 5 दिवसात या मागणीवर निर्णय न झाल्यास मोर्चा, आंदोलन काढण्यात येईल, अशा इशारा गोरसेनेकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। यावेळी गोरसेना तालुका अध्यक्ष प्रा सुभाष चव्हाण, उपाध्यक्ष राहुल राठोड, सचिव धनराज जाधव सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी उपस्थित होते। दिग्रस तालुक्यामध्ये सुद्धा झालेला आहे आणि इथे आपला दिग्रस तालुक्याला वगळण्यात आलेला आहे। या अतिवृष्टीमध्ये माझं इथे सांगणं आहे की सरकार माझं या मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की तुम्हाला डोळे असून सुद्धा तुम्ही आंधळ्यावाने का वागत आहे, कान असून बहिऱ्यावाने का वागत आहे, कारण की इथे शेतकऱ्यांचे अतोनात इथे हाल होत आहे। आम्ही जरा समजा शेतीमध्ये जर जाऊन पाहा तुम्ही थोडा, तर तिथे भरपूर लोकांचे नुकसान झालेले आहे। शेतकरीचं जे पीक आहे ते आज आहे ना तोंडामधून गेलेलं आहे। तर मला या सरकारला सांगायचं आहे की तुम्ही आहे ना बहिऱ्यावाने का वागत आहे, आंधळ्यावाने का वागत आहे, शेतकऱ्यांची तुम्हाला व्यथा तुम्हाला कळत नाही आहे का? तुम्हाला या शेतकऱ्यांचा जो हाल होत आहे, जे पीक तोंडामधून गेलेलं आहे, त्या पिकाकडे लक्ष द्या। आणि आता ऐन वेळेवर आता दिवाळी आलेली आहे आणि तुम्ही या दिग्रस तालुक्याला वगळता का? दिग्रस तालुक्यामध्ये पाणी पडलं नाही का? दिग्रस तालुक्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे। दिग्रस तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे, ढगफुटी झालेली आहे आणि तुम्हाला हे दिसत नाही का? का आंधळ्यावानी वागता तुम्ही? तर माझी एक शेतकरी पुत्र आणि या गोरसेनेतर्फे विनंती करण्यात येत आहे।